बघा मित्रांनो, काय ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा कोर्स आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आपण फार्म मेकॅनायझेशनच्या स्टेजेसनुसार वेगवेगळे जे इंजिनिअरिंग टूल्स यूज केल्या जातात ॲग्रिकल्चरमध्ये ते आपण बघतोय. पहिल्या 3 स्टेप आपण कंप्लीट केल्या. कोणत्या? तर लँड लेवलिंग, त्याच्यानंतर सीडबेड प्रिपरेशन, त्याच्यानंतर सोईंग आणि याच्यासाठी लागणारे इम्प्लिमेंट्स आपण सर्व पाहिलेले आहे. ठीक आहे. आता चौथी कॅटेगरी किंवा स्टेज आहे फार्म मेकॅनायझेशनची. कोणती? तर इंटरकल्चर ऑपरेशन. ठीक आहे. इंटरकल्चर ऑपरेशन बघा, इंटरकल्चर ऑपरेशन म्हणजे काय? तर फार्म ऑपरेशन्स विच आर डन आफ्टर सोईंग अँड बिफोर हार्वेस्टिंग. ठीक आहे. द फार्म ऑपरेशन विच आर डन आफ्टर सोईंग अँड बिफोर हार्वेस्टिंग. ठीक आहे. म्हणजे काय? तर सोईंग केल्याच्या नंतर आणि हार्वेस्टिंगच्या अगोदर हा मधला जो कालावधी आहे त्याच्यामध्ये जे काही फार्म ऑपरेशन्स आपण करतो त्याला आपण म्हणतो इंटरकल्चर ऑपरेशन. ठीक आहे. आता ब्रॉडली जर का इंटरकल्चर ऑपरेशन्सला डिस्क्राईब करायचं असलं तर इंटरकल्चर ऑपरेशन्स म्हणजे काय? दॅट इज डिस्टर्ब दी अप्पर लेअर ऑफ सॉईल. ओके, अप्पर लेअर ऑफ सॉईल किंवा म्हणा सरफेस लेअर ऑफ सॉईल. ठीक आहे. सरफेस लेअर ऑफ सॉईल. ठीक आहे. डिस्टर्ब दी अप्पर लेअर ऑर सरफेस लेअर ऑफ सॉईल. त्याच्यानंतर काय? तर गिविंग प्रॉपर एरिएशन टू सॉईल. कारण की अप्पर लेअर आपण डिस्टर्ब करतोय. ठीक आहे. तो फोडतोय त्या इम्प्लिमेंटच्या सहाय्याने, त्याच्यामुळे एरिएशन वाढतंय सॉईलमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? वीडिंग. ठीक आहे. किंवा वीड इरेडिकेशन. जे काही तण आहे, ओके, वीड आहे, त्याचं इरेडिकेशन करण्यासाठी जे काही इंटरकल्चर ऑपरेशन आपण परफॉर्म करतो. ओके. त्याच्यानंतर जे काही सॉईल मायक्रोब्स त्यांच्या ॲक्टिव्हिटी एन्हान्स करण्यासाठी जी सुटेबल इन्व्हायरमेंट तयार करणे म्हणजे काय? तर प्रॉपर एरिएशन, त्याच्यानंतर प्रॉपर मॉइश्चर रिटेन्शन. ठीक आहे. ह्या काही सॉईलच्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या सॉईल मायक्रोब्सच्या बेनिफिशियल सॉईल मायक्रोब्सच्या प्रॉपर्टी एन्हान्स करतात ज्या की क्रॉप ग्रोथसाठी बेनिफिशियल आहे. ठीक आहे. अशा गोष्टींसाठी आपण इंटरकल्चरल ऑपरेशन करतो. ठीक आहे. इंटरकल्चरल ऑपरेशन एक आता कन्सेप्ट लक्षात आली असेल. ठीक आहे. आता बघा, इंटरकल्चरल ऑपरेशन्स परफॉर्म करताना कोणते इंजिनिअरिंग टूल्स आपण वापरतो. ठीक आहे. कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चरमध्ये इनोव्हेशन घडून आल्यानंतर इंटरकल्चरल ऑपरेशन्स परफॉर्म करत असताना आपण कोणते इंजिनिअरिंग टूल्स वापरतो. पहिला कोणता आहे? खुरपी. कोणता आहे? खुरपी. सर्वांनाच माहिती आहे खेड्यापाड्यांमध्ये खुरपी काय करते. खुरपी तर विडिंगचं काम करते. ओके. म्हणजे काय? एक आयर्न शेप ब्लेड असते. ठीक आहे. आयर्नचं ब्लेड असते आणि एक वुडन त्याला स्टँड असते. ठीक आहे. वुडन स्टँड असते किंवा वुडन हँडल असते आणि हे जे काही इम्प्लिमेंट आहे हे आपण विडिंगसाठी वापरतो. ठीक आहे. खेड्यामध्ये ज्या वुमन लेबर्स असतात, ठीक आहे, त्या 2 रोजमधली जी काही वीड आहे ती खुरपीच्या सहाय्याने इरेडिकेट करते किंवा काय म्हणू शकतो आपण तण निंदून काढते. ठीक आहे. मराठीमध्ये बोलायचं झाल्यास. ठीक आहे. हे एक पहिले इम्प्लिमेंट आहे खुरपी. ठीक आहे. आता ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड काय म्हणसाल तर खुरपी जी आहे ना, इट कॅन कव्हर 0.025 हेक्टर्स पर डे. बघा किती कमी एफिशियन्सी आहे खुरपीने जर का विडिंग करायचं असलं तर एक माणूस, ठीक आहे, एक माणूस जो असतो किंवा आपण इथे लक्षात घेऊ वुमेन. ठीक आहे. कारण की खुरपीने विडिंग सहसा वुमन लेबल करतात. तर एका दिवसाला फक्त 0.025 हेक्टर एवढाच एरिया लँडचा खुरपी कव्हर करू शकते. ठीक आहे. हा एक ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे इम्प्लिमेंट? हँड हू. कोणता आहे? हँड हू. ठीक आहे. हँड हू याला मराठीत काय म्हणतात? कुदळ किंवा फावडा. ठीक आहे. कुदळ किंवा फावडा. ठीक आहे. कसं? बघा, हे एक त्याला असं वुडन स्टँड असते आणि जर का ह्या ब्लेडची जर का विड्थ मोठी असली, आपल्या ब्लेडची विड्थ मोठी असली तर ते झालं फावडा. ठीक आहे. आणि जर का ह्या ब्लेडची विड्थ ही कमी असली, ठीक आहे, ती झाली कुदळ.
म्हणजे खोदण्याचं काम कुदळ करते, फावडा माती काढून बाहेर साईडला फेकते. या दोन्ही प्रकारांना काय म्हणतात? हँड हू. हँड हूने सुद्धा आपण जे काही इंटरकल्चरल ऑपरेशन्स आहे ते परफॉर्म करतो. 2 ते 3 सेंटीमीटर डेप्थपर्यंत ते ऑपरेट करते, 2 ते 3 सेंटीमीटर डेप्थपर्यंत ऑपरेट करते आणि जी काही वीड आहे त्याचं इरॅडिकेशन करते. ठीक आहे, विडिंग करण्याचं काम हँड हूद्वारे सुद्धा आपण करतो. ओके. त्याच्यानंतर आता बघा, विडिंग करताना हँड हूद्वारे विडिंग करताना आता याचं जे स्टँड असतं ते जवळपास 30 ते 40 सेंटीमीटरपर्यंत एवढ्याच लांबीचं असतं. म्हणजे जर आपण कुदळ किंवा फावडा बघितला त्याचं जे लाकडी स्टँड असतं किंवा मग काही मेटॅलिक काही याच्यात किंवा मग काही फायबरचे सुद्धा असतात, तर त्याचं जे स्टँड असतं ते जवळपास 30 ते 40 सेंटीमीटरपर्यंत असतं. ठीक आहे. मग आता त्याची जी लेंथ आहे ती कमी आहे. मग आता ते ऑपरेट करताना जो काही वर्किंग लेबर आहे, ठीक आहे, किंवा मेन वुमेन जे काय असेल ते मेन असेल, तर ते ऑपरेट करताना जो वागतो, ठीक आहे, ऑपरेट करताना वागतो म्हणजे काय, तर इथे कमरेवर ताण येतो. ठीक आहे, म्हणजे लेबरसाठी हे त्रासदायक आहे. ठीक आहे, याची एफिशियन्सी नाही आहे, कारण की कमरेचा त्रास होतो, कारण की कंटिन्यू वाकत ते करावं लागते. ठीक आहे. पहिल्या याच्यामध्ये खुरपीमध्ये तर खूपच जास्त, कारण की बसून ती विडिंग करावं लागते. त्याच्यामुळे काय, आणि ते बसणे पण सरळ असं मांडे घालून तर आपण करू शकत नाही, समोर समोर सरकावं लागते. ठीक आहे. त्याच्यामुळे ते बसण्याची जी स्टाईल आहे त्याच्यामुळे सुद्धा लेबरला त्रास होतो. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडं कमी त्रासदायक विडिंगसाठी हँड हू. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे हू कम रेक. काय? हू कम रेक. आता हू कम रेक म्हणजे काय बघा, असा वुडन स्टँड असतो. ठीक आहे, वुडन स्टँड असतो, त्याच्या एका साईडला असा हँड हू किंवा फावड्याच्या आकाराचा एक स्ट्रक्चर असते आणि दुसऱ्या साईडला असं रेक. ठीक आहे, रेक नावाचं स्ट्रक्चर असते. ठीक आहे. म्हणजे काय, तर बघा, हू कम रेक हे एक असं इम्प्लिमेंट आहे की त्याच्या एका साईडला हू म्हणजे काय, तर फावड्याच्या आकाराचं, म्हणजे उकरण्यासाठी जो काही इम्प्लिमेंट कामात पडेल तो इम्प्लिमेंट अटॅच असतो, आणि दुसऱ्या साईडला रेक नावाचं इम्प्लिमेंट. आता बघा, आपण शेपवरून बघू शकतो, हू काय करेल, तर विडिंग म्हणजे 2 रो मधली जी काय माती आहे ती डिस्टर्ब करण्याचं काम करेल, आणि जी काही वीड येईल, जो काही कचरा येईल, तो रेक जो असेल तो जमा करेल. ठीक आहे, अशा प्रकारे विडिंग होईल. त्याला काय म्हणतात, हू कम रेक. आता याच्याशी रिलेटेड महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह काय, इट इज दी सेकंडरी नर्सरी बेड टिलेज इम्प्लिमेंट. ज्या काही नर्सरीज असतात त्याच्यामध्ये सेकंडरी टिलेज ऑपरेशन्स कॅरी आउट करण्यासाठी कोणता इम्प्लिमेंट वापरतात, तर हू कम रेक. ठीक आहे, इट इज दी सेकंडरी नर्सरी बेड टिलेज इम्प्लिमेंट. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके. अशा प्रकारे आपण 3 जे काही विडर्स म्हणू आपण इंटरकल्चर ऑपरेशन जे काही परफॉर्म करणार आहे ते आपण कंप्लीट केलेलं आहे. ओके. ब्लॅकबोर्ड व्हाईटबोर्डवरचे जे पॉईंट्स आहे ते नोट डाऊन करा. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून जो चौथा प्रकार आहे कोणता, आता लॉंग हँडल विडर. ओके. लॉंग हँडल विडर. बघा, ते काही त्याचे जे काही हँडल आहे ते लहान असल्यामुळे जे काही मजूर आहे त्यांना त्रास होतो, वागताना पाठ दुखायची वगैरे. मग त्याच्यामुळे काय झालं, लॉंग हँडलचे विडर आले. ठीक आहे. ते कोणते, तर लॉंग हँडल विडर. आता हे ड्रायलँड कंडिशनमध्ये जास्त वापरतात. ठीक आहे, म्हणून याला ड्रायलँड विडर असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, ड्रायलँड विडर. ओके, ड्रायलँड विडर. ठीक आहे. आता बघा, ड्रायलँड विडर किंवा काय म्हणू आपण, लॉंग हँडल विडर, याचे 2 प्रकार आहे. काय, 2 प्रकार आहे. कोणते, स्टार टाईप आणि पेग टाईप. ठीक आहे, स्टार टाईप आणि पेग टाईप. कसं, तर याचं जे समोरचं जे व्हील असतं लागलेलं, ठीक आहे, या विडरच्या समोर जे काही व्हील लागलेलं असतं त्या व्हीलच्या शेपवरून यांना 2 नावं पडलेली आहे. ठीक आहे. कसं बघा, ऑन एन ॲव्हरेज आपण जर का बघितलं तर असं सपोज हे एक स्टँड आहे. ठीक आहे. इथे त्याला एक असं ब्लेड असते, असं एक ब्लेड असते, आणि समोर एक असं व्हील त्याला अटॅच असते. आता स्टार टाईपमध्ये याचं
स्टारच्या आकाराचं एक व्हील त्याला अटॅच असते, ठीक आहे. स्टारच्या आकाराचं त्याला व्हील अटॅच असते आणि एक मागं असं ब्लेड असते. जसं जसं व्हील समोर जाते हे जे मागचं जे ब्लेड आहे ते विडिंग करण्याचं काम करते, ठीक आहे. आलं लक्षात. फक्त काय तर हे स्टार टाईपचं जे काही व्हील असते त्याच्यावरून त्याचं नाव पडलं स्टार टाईप विडर, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार कोणता तर पेग टाईप विडर. बघा पेग टाईप विडर कसा सेम, फक्त काय इथे त्याला ब्लेड राहील एक, ओके. फक्त आता समोरचं जे व्हील आहे ते व्हील कसं राहील पेग टाईप, म्हणजे काय तर खिळ्यांच्या आकारात टोकदार बिलकुल असं त्याला स्ट्रक्चर असतील, ठीक आहे, खिळ्याच्या आकाराचे, ठीक आहे. पेग टाईप व्हील, ठीक आहे. इकडे स्टार टाईप व्हील. आलं लक्षात. हे झाले लॉंग हँडल विडर. बघा याचं स्टँड जे असते ते जवळपास लांब झाले. असे त्याचे दोन प्रकार, स्टार टाईप आणि पेग टाईप. बस याचं फक्त व्हीलच्या स्ट्रक्चरवरून त्यांचे नाव चेंज झालेले आहेत, ठीक आहे. बरं मग आता स्टार टाईप ते कुठे म्हणजे कशासाठी डिझाईन केलेलं आहे तर लोमी आणि सँडी सॉईल. काय लोमी आणि सँडी सॉईलमध्ये ऑपरेट करण्यासाठी, ठीक आहे. लोमी आणि सँडी सॉईलमध्ये ऑपरेट करण्यासाठी स्टार टाईप विडर डिझाईन केले गेलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर जी पेग टाईप लॉंग हँडल विडर आहे ते क्ले सॉईलमध्ये ऑपरेट करण्यासाठी पेग टाईप विडर डिझाईन केले गेलेले आहेत, ठीक आहे. एवढा एक फरक लक्षात आला तुमच्या. बरं ठीक आहे. आता जे काही ब्लेड आहे जे विडिंग करतं तर त्याची जो ऑपरेटिंग विड्थ म्हणजे त्याची रुंदी ती किती आहे, दोन्ही प्रकार म्हणजे स्टार टाईप आणि पेग टाईप दोन्ही म्हणजे, कारण दोन्ही कशाचे टाईप आहे तर लॉंग हँडल विडर. मग आपण असं म्हणूया की लॉंग हँडल विडर किंवा ड्रायलँड विडरची जी काही ऑपरेटिंग विड्थ असते त्या ब्लेडची जी विड्थ असते ती किती आहे तर ती आहे 12 सेंटीमीटर. किती आहे 12 सेंटीमीटर. आणि हे जे लॉंग हँडल विडर आहे जे की मॅन्युअली ऑपरेट केले जाते, बस या हँडलला एक कोणतरी म्हणजे लेबर असतो, माणूस असतो, पकडतो आणि त्याला समोर असं ढकलतो 2 रोच्या मधामध्ये फील्डवर त्याला फिरवतो, ओके. तर त्याच्यामुळे याची फील्ड कॅपॅसिटी किती आहे तर एरिया कव्हर्ड किती आहे फील्ड कॅपॅसिटी 0.2 हेक्टर पर डे. म्हणजे एका दिवसाला लॉंग हँडल विडरद्वारे आपण 0.2 हेक्टर एवढ्या एरियामध्ये विडिंग करू शकतो, कारण की ते मॅन्युअली ऑपरेटेड आहे, ओके. आलं लक्षात. हे एक महत्त्वाचं होतं. बघा पॉईंट लक्षात घ्या. कोणता विडर कोणत्या सॉईलसाठी तर स्टार टाईप लोमी आणि सँडी सॉईलसाठी आणि पेग टाईप क्ले सॉईलसाठी. त्याच्यानंतर दोन्हीची जी ब्लेडची जी विड्थ आहे ती आहे 12 सेंटीमीटर आणि फील्ड कॅपॅसिटी आहे 0.2 हेक्टर पर डे, ओके. हे झालं लॉंग हँडल विडर. ते ड्रायलँड कंडिशनमध्ये किंवा ड्रायलँडमध्ये जास्त वापरले जाते, ओके. त्याच्यासाठीच ते डिझाईन केले गेलेलं आहे, म्हणून त्याला ड्रायलँड विडर असं सुद्धा म्हणतात. बरं हे झालं. आपण चौथ्या प्रकाराकडे आलो. त्याच्यानंतर व्हील हू. काय व्हील हू नावातच आहे. काय व्हील हू, बस असा एक स्टँड असेल, त्याचा हँडल असेल, त्याला समोर एक व्हील असेल, ओके. आणि त्याच्या मागून टाईन्सला अटॅच असे शॉईल असतील, ठीक आहे, शॉईल असतील आणि हे काय करतील विडिंग करतील. जसं जसं हे चाक पुढे ढकलेल तसे इथे विडिंग होईल. हे झालं व्हील हू, ठीक आहे. याचे संबंधित काय तर व्हील हू कवर्ड नियर अबाउट 0.05 हेक्टर पर डे. फील्ड कॅपॅसिटी किती आहे 0.05 हेक्टर पर डे. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इंटरकल्चरल ऑपरेशन इम्प्लिमेंट कोणतं आहे स्वीप. काय स्वीप, ठीक आहे. स्वीप कन्सिस्ट ऑफ व्ही शेप ब्लेड्स. बघा कसं असते, सपोज दिस इज अ शाफ्ट, ठीक आहे. आता शाफ्ट काय तुम्हाला लक्षात आलं असेल, शाफ्ट. त्या शाफ्टला असे व्ही शेप ब्लेड्स अटॅच असतात, ठीक आहे. व्ही शेप ब्लेड्स हे जे असतात व्ही शेप ब्लेड्स, ठीक आहे, कन्सिस्ट ऑफ व्ही शेप ब्लेड्स. कशाला स्वीपला. स्वीप म्हणजेच व्ही शेप ब्लेड, ओके. स्किमिंग ॲक्शन ॲट दी डेप्थ ऑफ 2 to 3 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर डेप्थपर्यंत काम करते 2 to 3 सेंटीमीटर डेप्थ. आणि एरिया कव्हर किती करतं म्हणजे फील्ड कॅपॅसिटी किती आहे तर 1.75 to 2 हेक्टर पर डे. म्हणजे एका दिवसाला जवळपास 2 हेक्टरपर्यंत विडिंग करण्याचं काम स्वीप हे इम्प्लिमेंट करू शकते. जे काही सर्व जे रो क्रॉप्स
ओके. त्या सर्व रो क्रॉपसाठी स्वीपचा वापर केला जातो, कारण की 2 रोच्या मदत इन बिटवीन द 2 रोज हे एक बेटर ऑपरेट केल्या जाते. ठीक आहे. बरं, हे झालं स्वीपच्या बाबतीत. त्याच्यानंतर एक तसाच एक ज्युनियर हू आहे, ज्युनियर हू. ठीक आहे, ज्युनियर हू. ज्युनियर हू डिस्क्रिप्टिव्ह काय घेऊन येऊ आपण, याची फक्त फील्ड कॅपॅसिटी लक्षात घ्या. किती आहे? 1.5 हेक्टर पर डे. ठीक आहे, फील्ड कॅपॅसिटी किती आहे? 1.5 हेक्टर पर डे. कशाची? ज्युनियर हूची. ओके. त्याच्यानंतर इंजिन ऑपरेटेड विडर. ओके, इंजिन ऑपरेटेड विडर म्हणजे जे विडर ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा इंजिनच्या सहाय्याने ऑपरेट केले जातात, म्हणजे पॉवर टिलर म्हणा किंवा पॉवर टिलरला अटॅच आपण विडिंग इम्प्लिमेंट आपण पॉवर टिलरला अटॅच केलं तर ते काय होते, तर इंजिन ऑपरेटेड विडर. तर असे जे विडर असतात ते बघा नियर अबाउट 3 हॉर्स पॉवर एवढ्या एनर्जीने ते ऑपरेट केले जातात. म्हणजे पॉवर टिलर जर का असलं एखादं, ठीक आहे, एखादं असं पॉवर टिलर असलं त्याला आपण मागून असे विडिंग करणारे इम्प्लिमेंट अटॅच केले, ठीक आहे, तर ते काय होऊन जाते, तर इंजिन ऑपरेटेड विडर होऊन जातात. ठीक आहे. तर ते 3 हॉर्स पॉवर एवढ्या एनर्जीवर चालतात. ओके. बरं, मग ते कुठे कोणत्या कोणत्या फील्डमध्ये, तर टॅपिओका, त्याच्यानंतर शुगर केन, कॉटन, ठीक आहे, असे जे काही क्रॉप्स आहे अशा क्रॉपमध्ये आपण पॉवर टिलरचा किंवा इंजिन ऑपरेटेड विडरचा आपण यूज करू शकतो. ओके. याची फील्ड कॅपॅसिटी किती आहे? 0.75 टू 1 हेक्टर पर डे. किती आहे? 0.75 टू 1 हेक्टर पर डे. हे होतं पॉवर ऑपरेटेड विडर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता अजून एक महत्त्वाचं इम्प्लिमेंट पाहणार आहोत. अँड इम्प्लिमेंट which is used for which functions intermediate between the primary and secondary tillage operations. ठीक आहे. कोणतं आहे? कल्टिवेटर. काय? कल्टिवेटर. कल्टिवेटर म्हणजे काय बघा, आपण सोईंग करताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने सोईंग करताना जे काही बॉडी असते, जे काही शॉवेल असतात वगैरे, जे शॉवेल अटॅच जे असते त्याच्यावर आपण सीड बॉक्स वगैरे सीड मेट्रिक मेकॅनिझम जे काय ते कनेक्ट करतो, तर तो जो स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतो आपण? कल्टिवेटर. ओके. कल्टिवेटर इम्प्लिमेंट यूज फॉर इंटरकल्टिवेशन. इम्प्लिमेंट यूज फॉर इंटरकल्टिवेशन विच इज हॅव्हिंग टाईन्स अटॅच ॲट इट्स बॉटम ऑन अ मेन बॉडी. ओके. त्याला अशा टाईन्स किंवा शॉवेल अटॅच असतात. ठीक आहे. कशाला? कल्टिवेटरला. ओके. दिस कॅन बी यूज फॉर सीडबेड प्रिपरेशन अँड सोईंग. सीडबेड प्रिपेअर करून त्याच्यामध्ये सोईंगसुद्धा आपण करू शकतो. त्याच्यावर सोईंग इम्प्लिमेंट त्याच्यावर अटॅच करून, म्हणजे सीड बॉक्स वगैरे जे काय सीड मेटरिंग मेकॅनिझम आहे ते त्याच्यावर अटॅच करून आपण सोईंगसुद्धा करू शकतो. ओके. तर अ कल्टिवेटर परफॉर्म्स अ फंक्शन. अ कल्टिवेटर परफॉर्म्स अ फंक्शन बिटवीन प्लॉ अँड हॅरो. ठीक आहे. क्वेश्चन विचारला तर विचारला शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इम्प्लिमेंट परफॉर्म्स द इंटरमिजिएट फंक्शन बिटवीन द प्लॉ अँड हॅरो, दॅट इज नथिंग बट दी कल्टिवेटर. ओके. त्याच्यानंतर प्रायमरी फंक्शन ऑफ कल्टिवेटर. प्रायमरी फंक्शन ऑफ कल्टिवेटर. ठीक आहे. इंटरकल्चर ऑपरेशनसाठी यूज केलं जाते. पण कल्टिवेटरचं प्रायमरी फंक्शन काय, तर काय? डिस्ट्रक्शन ऑफ वीड. काय? डिस्ट्रक्शन ऑफ वीड. असं सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. प्रायमरी फंक्शन ऑफ द कल्टिवेटर इज काय, तर डिस्ट्रक्शन ऑफ वीड. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता हे कल्टिवेटर आहे ना, याचे सुद्धा 2 प्रकार पडतात. ठीक आहे. 2 प्रकार पडतात. कोणते कोणते? टाईन कल्टिवेटर आणि डक फूट कल्टिवेटर. टाईन कल्टिवेटर आणि डक फूट कल्टिवेटर. टाईन कल्टिवेटर बघा, टाईन कल्टिवेटर जे मी अगोदर सांगितलं तुम्हाला, या शेपचे जे त्याचे टाईन्स असतात. ठीक आहे. या शेपचे टाईन्स असतात. ओके. सो दिस इज टाईन कल्टिवेटर. आणि त्याचं जे शॉईल आहे ते जर का असं असलं, म्हणजे या शेपचं जर का असलं, म्हणजे काय? डक फूट. बदक जे असतं, बदकाच्या पायाच्या आकाराचे त्याचे जर का शॉईल असले, सो दॅट इज डक फूट कल्टिवेटर. ठीक आहे. ओके. हे सगळं आपण कव्हर केलं आता इंटरकल्चरल ऑपरेशन इम्प्लिमेंट. ओके. आणि हे एक लास्ट जो होता कल्टिवेटर. अशा प्रकारे इंटरकल्चरल इम्प्लिमेंट आपण कव्हर केलेलं आहे. ओके.